ब्रीद जाचे जगदानी तोची मनी स्मरावा समपाय कर कटी उभा तटी भिवरीचा पाहिलिया वेद लावी बैसे जीवी जडोनी समपाय कर कटी उभा तटी भिवरीचा तुका मनी भक्ती काजा धावे लाजा लवलाही समपाय कर कटी उभा तटी भिवरीचा पांडुरंगा करू सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी शुक्लाम ब्रह्म विचार सार परमा माध्याम जगद्व्यापिनीं विना पुस्तक धारणीम अभयदाम जाड्यंधकारापहम हस्ते स्फाटिक मालिकां विदधतीं पद्मासने संस्थितां वंदे तां परमेश्वरीं भगवतीं बुद्धिप्रदां शारदां अलंकापुरी सिद्धबेट निवासी अखंड विद्यादिती शिष्यासी आयुष्य भरजेने परमार्थ केला विसरू कसा मी गुरुजी रामाला गुरुराया चरणी मस्तक ठेवे गुरुराया चरणी मस्तक ठेवे गुरुराया चरणी मस्तक ठेवे गुरुराया चरणी मस्तक ठेवे आपुल्या दासाला द्यावे मती आपुल्या दासाला द्यावे मती गुरुराया चरणी मस्तक ठेवे गुरुराया चरणी मस्तक ठेवे आपुल्या जगदानी तोची मनी स्मरावा समपाय कर कटी उभा तटी भिवरीचा प्रस्तुत प्राप्तस्थली प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेसाठी घेतलेला अभंग महान भगवत भक्त देहनिवासी जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा गोड असा भगवान परमात्म्याचं नामस्मरण करणारा स्मरण करा म्हणणारा उपदेश प्रकरणातील भगवान परमात्म्याच्या स्वरूप लक्षणात तथा तटस्थ लक्षणाचं वर्णन करणारा अभंग
सेवेसाठी निवडलेला आहे. विठ्ठल या अभंगातून जगद्गुरु तुकोबराय हे भगवान परमात्म्याचं नामचिंतन तुम्ही घ्या असा आग्रह करतात. कोणत्या देवाचा नामस्मरण घ्यावं तर त्या देवाचं नाव सांगितलं नाही, नुसती त्याची लक्षणा केलेली आहे. ब्रीदजाचे जगदानी, जगदानी हे ज्याचं ब्रीद आहे, ब्रीद म्हणजे ठसा, ओळख. ज्या भगवान परमात्म्याचा ठसा जगदानी आहे असा जो कोणी भगवान परमात्मा त्याचं तुम्ही स्मरण करा. तोची मनी स्मरावा. चकारार्थी सांगतात तो मनी स्मरावा नाही, तोची, त्याच्या व्यतिरिक्त दुसऱ्याचं स्मरण करू नका. तोची मनी स्मरावा. बरं ठीक आहे महाराज, त्याचं स्मरण करा हे आम्हाला मान्य आहे, परंतु त्याचं स्मरण हे तोंडानं करायला पाहिजे. भजन हे तोंडानं असतं. महाराजांनी तोची मनी स्मरावा असा आग्रह का केला? तोची तोंडी स्मरावा असं म्हटलं असतं तर चाललं असतं की नाही. पण तोची मनी स्मरावा असं जे आरती महाराज म्हणतात, काहीतरी कारण असलं पाहिजे. आपल्याला वेळ मिळाला तर आपण पाहणार आहोत. तो भगवान परमात्मा म्हणले महाराज ठीक आहे, हे त्याचं झालं स्वरूप लक्षण. देव कसा आहे त्याचं रूप आम्हाला कळालं नाही, तो कसा दिसतोय हे ज्ञात नाही, तो बुट्टा आहे का, उंच आहे का, जाड आहे का, पातळ आहे, असा भगवान परमात्मा आम्ही पाहिलाच नाही. त्याचं तुम्ही लक्षणा केली, भजन करा म्हणतात, पण तो देवच कसा आहे हे आम्हाला माहीत नाही. आणि म्हणून तो देव जर दिसला तर आम्ही भजन करू. कसा आहे तो देव? त्यावेळेस भगवान परमात्म्याचं तटस्थ लक्षण दुसऱ्या चरणात सांगतात. समपाय करकटी आणि उभा तटी भिवरीच्या. तो भगवान परमात्मा कसा आहे म्हणले त्याचे पावलं समान आहेत. समपाय, करकटी, कर म्हणजे हात, कमरेवरती हात आहेत, आणि उभा आहे. कुठे उभा आहे? भीमेच्या तीरावरती तो उभा आहे. असा जो कोणी भगवान परमात्मा त्याचं तुम्ही स्मरण करा. बरं, तो विटेवरती उभा आहे, तो दिसण्यासाठी कसा म्हणाल तर त्याच्यासारखा सुंदर या जगात दुसरा कोणी नाही. एवढा सुंदर आहे की पाहिल्याबरोबर भक्ताच्या मनामध्ये तो घरच करून जातो आणि सारखं त्याच्याकडे पाहावं वाटतं. पाहिल्या वेद लावी, सारखं त्याच्याकडे पाहावं वाटतं. बैसे जीवी जडोनी, प्रत्येकाच्या जीवात तो जडून बसतो. असा तो भगवान परमात्मा. ठीक आहे म्हणले त्याचं स्मरण करू, पण त्याचं स्मरण केल्यानंतर बेनिफिट काय मिळेल, आमचा काय फायदा होईल? म्हणजे अहो तुम्ही भक्त तर होऊन पहा. तुम्ही जर भक्त झालात तर तो भगवान परमात्मा तुमचं काम करण्यासाठी तुमच्या पाठीमागे पळतो, लाजही धरत नाही. त्या भक्ताचं काम करण्यासाठी हे कमी दर्जाचं काम आहे असं तो मनात संकोच आणत नाही. पळत पळत भक्ताच्या पाठीमागे जातो आणि भक्ताचे सर्व कामे करतो. तुका म्हणे भक्ती का जा, धावेला जा लवलाही. धावत येतो, लवलाही येतो आणि भक्ताचं काम करतो. असा या अभंगाचा सरळ अर्थ आहे. विठ्ठल अभंगाचा सरळ अर्थ झाला. अर्थात आपलं कीर्तन संपल. आता झोपा काढल्या तरी हरकत असं करायचं नाही बरं का. 1 तास आपल्याला उरलेला आहे. 1 तासामध्ये जशी आपल्याला सेवा करता येईल तसा करण्याचा प्रयत्न करू. अभंगावर बोलण्यापूर्वी काहीसा परिहार. तो परिहार म्हणजे श्री संत देवीदास महाराज यांचं पुण्यस्मरण, पुण्यतिथी आणि त्याचं औचित्य साधून गेल्या अनेक वर्षापासून समस्त ग्रामस्थ मंडळी या मावकर ग्रामस्थ मंडळीने हा सुंदर असा कार्यक्रमाचं आयोजन केलं. त्यात विशेषतः यावर्षी तरुण मंडळीने सहभाग घेतला. गेली अनेक वर्षापासून तरुण मंडळी या कार्यक्रमाचं नियोजन वगैरे करतात. अतिशय उत्साहाच्या वातावरणामध्ये हा कार्यक्रम सुंदर नियोजित आहे. त्यातली आजची पहिल्याच क्रमांकाची आरंभाची सेवा ही माझ्याकडे आली. सर्व तरुण मंडळी यांनी फोन केला. आमचा विकास असेल त्याचप्रमाणे आमचा पट्ट शिष्य नाही का, माझ्यावर खूप श्रद्धा आहे महाराज परमेश्वर आमचा कोमू. आणि हे सत्कारावरून तुमच्या लक्षातच आला असेल, एवढी श्रद्धा महाराज. अहो लग्नसुद्धा त्यानं अर्धा तास माझ्यासाठी थांबवलं होतं. अर्धा तास. खरीच गोष्ट. लग्न कोणी थांबेल का हो? म्हणजे महाराज येईपर्यंत मला वरी जायचंच नाही म्हणले. शेवटी तर ते ब्राह्मण म्हणले कोणते गणेश महाराज तर पुढं या बाबा, म्हणजे कदरल्याचा स्वर होता त्याच्या स्वरात. अर्धा तास पूर्ण वऱ्हाड सुद्धा थांबवलं होतं महाराज आल्याशिवाय. आणि आम्हाला इतकं पळावं लागलं. मला त्या दिवशी भीमाची आठवण झाली. स्वयंपाक रेडी झाला. कोणती मातेला सांगितलं देवाला बोलवायचंय, द्वारका इथून फार लांब आहे, कधी जाणार, कधी निमंत्रण देणार. भीमानं सांगितलं आई तू स्वयंपाक कर.
निमंत्रणाचं टेन्शन घेऊ नको, देवच जेवायला पाहिजे ना, मी बरोबर आणतो म्हणले त्याला. अरे म्हणले पण स्वयंपाक आटपत आला, फोडणी झाली, पोळ्या झाल्या, एवढा पूर्ण स्वयंपाक झाला, कधी तू जाणार? अहो म्हणले आई स्वयंपाक तर कर, पात्र तर वाढ. पत्तर वाळ्या वाढल्या, दुरण वाढलं, भात वाढलं, सर्व वाढणी झाली. अरे वाढणं झालंय, कधी जातोस? आता जातून घेऊन येतो म्हणला. लगेच भीम बाहेर आला की त्या भीमाची 11 मनाची गदा होती महाराज, 11 मन गदा होती. ती गदा अशी वरी फेकली आणि सांगितलं देवा तू लवकर आला तर भीम वाचला नाही तर मेलाच. आणि खाली वाकला त्या गदेच्या. भगवान परमात्मा कोटी नदीचे पाहता आणि उडी घाली अवचिता पटकन आला आणि वरच्या वरी गदा धरली. म्हणले भीमा असं आडमुटपणा करू नको, एखाद्या वेळेस मी जर लांब गेलो असलो, नाही येणं झालं तर अवघड होईल की नाही. तसंच मला ती आठवण झाली त्या दिवशी. महाराज आले शिवलग्न नाही, आम्ही तर लांब म्हणलं अवघड झाला, आता मेलो तरी हरकत नाही, गाडी पळवा म्हणलं आहे की नाही. अशी परिस्थिती. असा सुंदर आमचा पमून फोन केला. तुम्हा सर्व मायबाप श्रोते मंडळीच्या दर्शनाचा योग आला. आता तुमच्यासाठी मी काही नवीन नाही, अनेक वर्षापासून या तुमच्या गावचा माझा संबंध आहे. दादाच्या माध्यमातून आमचे बापू असतील, सर्वच मंडळी, भाऊ आमचे गेलेत, परंतु आठवणीत राहण्यासारखी माणसं, तात्या, शाहू तात्या, हे जुने माणसं. आणखीन काही जुने भरपूर मंडळी आहेत, पण हे गावामध्ये अत्यंत माझ्या मामाचं गाव असल्यासारखं मला वाटतं. विठ्ठल विठ्ठल. आणि विशेषतः तुम्ही कार्यक्रम टिकून ठेवला, ह्याला फार महत्त्व आहे बरं का. कार्यक्रम किती दिवस कसा झाला याच्यापेक्षा किती दिवसापासून टिकला ह्याला फार महत्त्व आहे. तुकोबराय सांगतात कठीण योगा हुनी क्षम, हो कलिया हो तो श्रम. काय तुकोबरायचे प्रमाणित महाराज? तुकाराम महाराज म्हणतात एखाद्या गोष्टीचा योग येण्यापेक्षा त्याचा क्षेम व्हावा. माणसाकडे पैसा यावा का तो टिकावा? टिकावा. नाही आला तरी अगोदर यावा आणि मग टिकावा. आपामध्ये टिकावा, पण नसला तरीच का अगोदर यावा म्हणजे योग यावा आणि त्याला काय व्हावं चिरकालपर्यंत तो टिकावा. असं सप्ताह सुरू व्हावा आणि तो सप्ताह टिकावा. म्हणजे त्याला हवा पोहा नको. त्याच्यासाठी महाराजांनी उदाहरण दिलं, ओ कलिया हो तो श्रम, कठीण योगा हुनी क्षम. काय तुकाराम महाराजाचे प्रमाणित गोड दृष्टांत दिला महाराजाने. एक माणसाला भूक लागली, भूक लागल्याबरोबर तो जेवण्यासाठी बसला. आता जेवण पंगत व्यवस्थित होती, श्री बालाजीचा बेत होता आणि अत्यंत महत्त्वाचे त्या ठिकाणी पंक्तीला रंग आलेला. आणि हा जेवायला बसला. जेवायला बसल्याबरोबर एकही वाटच जाऊ रिकामी जाऊ दे ना. तू लाडू आला वाडा, जिलाबी आली वाडा, बुंदी आली वाडा, ताक आलं वाडा, नाही का, बालुशाही आली वाडा. त्याला एवढा तो जेवला, एवढा जेवला की माणसाला 2 जीभ असतात, एक बोलायची जीभ आणि दुसरी पडजीभ असते. जेवण करता करता त्यानं जेवलेला तो जे अन्न होतं, आहार होता, तो पडजिभेपर्यंत आला. असं वरची पुढच्या माणसाला दिसत होतं भरपूर जेवलं, हे अन्न असं वरून दिसत होतं. आणि मग ते शेजारी त्याला म्हणलं, हे पा भल्या माणसा, तुझी माझी काही परिचय नाही, तुझा माझा काही नवीन परिचय. म्हणले आजच तुझी माझी भेट झाली, पण हे पा एवढं खाणं हे शरीरासाठी चांगलं नाही, एवढं खाऊन काही तुझा फायदा होणार नाही, उलट तू लवकर मरशील. हे पा लोकांचं अन्न असलं म्हणजे काही पोट काही लोकांचं नसतं म्हणले, मर्यादित जेवावं. ज्याला इतका राग आला तो म्हणला, हो दादा हे काय तुमच्या बापाची पंगत नाही म्हणते, तुम्हाला काय करायचं? अरे ते म्हणला पंगत माझ्या बापाची नाही, पण शरीर तुझं खराब होईल ना, तुम्हाला काय करायचं? जेवणार म्हणजे जेवणार. तेवढ्या जिलेबीवाला जाऊ लागला, जिलेबीवाले ह्यानं जिलेबीवाल्याला आवाज दिला. पण आता इतकंपर्यंत अन्न आलं तर त्याला बोलता पण याय ना महाराज, त्याला दम लागला. जिलेबीवाले इकडे, त्याला बोलू. आता ते जिलेबीचा अख्खाच्या अख्खा त्याने येडा घेतला आणि तेवढा खाऊ वाटू लागला त्याला. पोट भरलं पण मन भरे ना. एवढा मोठा येडा खायचा, पण कसं पोटात टाकणार? जागा तर नाही, पण मन तर भरत नाही. त्यानं काय केलं ऐका, त्याची एक काडी तोडली. पहा त्या जिलेबीच्या कड्याची एक काडी तोडली आणि तेवढीच काडी तोंडात जितकी जाईल तितकी टाकण्याचा प्रयत्न केला. अर्धी काडी मधात गेली आणि अर्धी अशी बाहेर, जसं काय ग्रामपंचायतचा नळ काढला पाण्याचा, ती अर्धी जिलेबीची काडी बाहेर, जागाच नाही. आणि तेवढ्यात कढीवाला जाऊ लागला. याला परत कढी घेऊ वाटू लागली, आवाज देऊ लागला, पण ती जिलेबीची काडी बाहेर आल्यामुळे त्याला बोलताच येईना. त्यानं काय केलं ऐका, या हातानं ती जिलेबीची काडी बाहेर धरली आणि आवाज दिला, कढीवाले इकडे, आणि पुन्हा खोसली अशी. मनच भरे ना, इकडे या म्हणला कढीवा, पुन्हा खोसली. शेजारचा म्हणला, भल्या माणसा, अरे एवढी मोठं तू जेवलायस आणि आता जागाच राहिली नाही, आणि तेवढ्याच कढीवाल्याला बोलवतो, आता कढी टाकतो कुठं? तो म्हणला, मी जिलेबीच्या पुंगळीत टाकीन, तुला काय करायचं?
त्यानं ती कढी घेतली आणि जिलेबीच्या पोंगळीत टाकली. आंबट तेलगट तिखट याचं मिश्रण झालं आणि परिणामी जेवलेला पूर्ण त्याचं काय झाला, अन्नाचा तो होता ना भाग, तो पूर्ण बाहेर आला. त्याला आपल्या भाषेत वक्न म्हणतात, वक्न वांती. तसं तुकोबराय म्हणतात ओकलिया होतो श्रम. ओकलिया म्हणजे ओकला, आतापर्यंत जेवण केलंय, जेवण प्राप्त झालं, योग आला, पण जास्त जेवल्यामुळे त्याचा क्षेम झाला नाही, नाही का. ओकलिया होतो श्रम. तसे काही काही गावचे सप्ते असे उतू गेले, ओकले ओकले बर का, ओकले. आणि ओकल्यामुळं काय झालं, दुसऱ्या वर्षी सप्ताह म्हणले हा आता नाही करायचा, लय पैसा गेला गेल्या वर्षी, विठ्ठल विठ्ठल. म्हणून योग येण्यापेक्षा त्याचा क्षेम होणं महत्वाचं आहे. म्हणून ग्रामस्थ मंडळीला द्यावे तेवढे धन्यवाद. कुठलीही परिस्थिती असू द्या, कशीही परिस्थिती असू द्या, पण गावकरी मंडळीने सप्ताह बंद केला नाही. हळूहळू 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 तो चालूच आहे. म्हणून तुम्हाला सर्व ग्रामस्थ मंडळीला द्यावे तेवढे धन्यवाद. आज पहिला दिवस आहे. सुंदर भजनी मंडळ उत्कृष्ट त्या ठिकाणी आलेले आहेत. आमच्या विकास महाराजांचं सुंदर त्या ठिकाणी लक्ष नियोजन आहे. सुंदर मृदंग वादक, आपल्या गावचा, आपल्या भूमीचा एक सुंदर मुलगा त्या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रभर वाजवतोय, ही आनंदाची गोष्ट आहे. महाराज, आपल्या लेकराचं कौतुक आपण केलं पाहिजे. मी तर त्या विकासला कीर्तनाच्या माध्यमातून शुभेच्छा देईल. फिरत्या पाखरांना परतीची तमा नसावी, नजरेत सदा नवी दिशा असावी. घरट्याचं काय बांधता येईल केव्हाही, पण क्षितिजांच्याही पुढे झेप घेण्याची जिद्द असावी. एवढा मोठा हो, एवढा मोठा हो की ती प्रत्येक गावकरी मंडळीला मावच्या लोकांना वाटलं पाहिजे हा विकास आमचा आहे. पण एवढाही मोठा होऊ नको की तिथून गेल्यानंतर तुला आई वडील दिसणार नाहीत. विठ्ठल विठ्ठल. कितीही वरी गेला माणूस तरी त्याला आई वडील दिसले पाहिजे बरं का. गाव दिसलं पाहिजे. आपलं गाव स्वर्गापेक्षा कमी नसतं बरं का. जननी जन्म भविष्य स्वर्गादपी गरीयष्यति. शास्त्र सांगतं स्वर्गापेक्षा आपली जन्मभूमी ही कमी नसते. म्हणून आपलं गाव, आपली जन्मभूमी ही आपल्या स्वर्गापेक्षा श्रेष्ठ असते. म्हणून या ठिकाणी या गावकरी मंडळीचं लक्ष आहे आणि विकासने सुंदर नियोजन केलेलं आहे. आमचे भजनी मंडळ, आमचं जुनं ते सोनं आमचे आप्पा आहे. या ठिकाणी गंगा आप्पा आहेत. महाराज हे जुने माणसं आता गेले, काही गेलेत, काही जाणार आहेत आणि काही गटमटीत आलेत. आता एवढ्या लवकर जाणार नाहीत, एवढ्या लवकर नाहीत जात तुम्ही. आम्हाला पुढं घालायचं मागायचं आप्पा आहेत. या ठिकाणी सुंदर गोड चाली पकड सर्वच गोष्टी साधना केलेली मंडळी आहेत. आमचे किसन महाराज जिरडगावचे दादा आहेत. आदरणीय आमचे बाप्पा आहेत, मारुती बाप्पा नळगी. आदरणीय आमचे ब्रह्मदेव महाराज. सुंदर महाराजांनी शास्त्रयुक्त गायन शिकून आपल्या मराठवाड्याचं नाव संपूर्ण महाराष्ट्रभर गाजवलं असे आमचे महाराज आहेत. त्याचप्रमाणे आमचे गाथामूर्ती मोहन महाराज जिरडगावकर. मूर्ती भोळी साडी दिसते महाराज, वेश घासा बागा बाळापुरी, अंगी नाना कळा. गाथा पाठ करणं सोपं नाही. 5वा वेद आहे, 5वा वेद गाथा. आणि तो गाथा त्यांनी अक्षरशः पाठ केलेला आहे. मोहन महाराज आहेत. आदरणीय हरिभक्तपरायण आमचे सुंदर चाल म्हणली रोहिदास महाराज. अत्यंत गोड अशी चाल, समर्पक चाल. त्याचप्रमाणे गावातील पाटोद्याचे आमचे महाराज माऊली महाराज दिंडी मालक आहेत. सुंदर त्यांचे दिंडी आहे. माऊली महाराज आहेत, चोपदार आहेत. सुंदर साऊंड सिस्टीम. मातृवर्ग पितृवर्ग माझ्यासोबत आलेले मोरे सर, कॅमेरेवाले असतील, यूट्यूबवाले असतील आणि सुंदर साऊंड सिस्टीम. आता सर्व लक्ष देऊन ऐका. सर्व मातृवर्ग पितृवर्ग पाठीमागं वाटेवर बसलेले, मागून तुम्ही सुद्धा पाठिंबा द्या. नक्कीच आपण सरकार स्थापित करू, आहे की नाही. सुंदर या ठिकाणी कार्यक्रमाचं नियोजन. पहिला दिवस आहे आणि पहिल्या दिवशी कीर्तन फार झालं तर याला काही महत्त्व नसतं बरं का. पहिल्या दिवशी नियम लावण्यासाठी कीर्तन असतं. पहिल्या दिवशी कीर्तनकारांनी सूचना सांगाव्या. कीर्तनाला आल्याच्या नंतर टाळी वाजवलीच पाहिजे. कीर्तनाला आल्यानंतर भजन केलंच पाहिजे. कीर्तनाला आल्याच्या नंतर कीर्तन ऐकलंच पाहिजे. कीर्तनाला आल्याच्या नंतर कीर्तनात बोलू नये. कीर्तनाला आल्याच्या नंतर जाताना कोणाच तरी चप्पल घेऊन जाऊ नये असं म्हणायला. पुढचं ऐका, कोणाची तरी चप्पल घेऊन जाऊ नये. आणि असे नियम कीर्तनकारांना पहिल्या दिवशी लावावं. पहिल्या दिवशी नामपर असावं. वारकरी संप्रदायाचा अलिखित दंडक आहे. आता कीर्तनात काय सांगावं काय नाही याचे सुंदर दंडक घालून दिलेत संप्रदायाने. कोणत्या टायमाला कोणता अभंग असावा याला सुद्धा फार महत्त्व आहे. वास्तुशांती आहे, अभंग कोणता असावा. तुमचं सप्त्यातलं कीर्तन आहे, अभंग कोणता असावा. सप्त्यातही कोणत्या दिवशी आहे त्या दिवशी अभंग कोणता असावा. तुमचं तीर्थ करून आलात तुम्ही, तुमचा माऊंद्याचा कार्यक्रम आहे, अभंग कोणता असावा. तुमचं वर्ष श्राद्ध आहे, अभंग कोणता असावा. याला काही नियम आहेत.
अलिखित नियम आणि ते नियम पाळले पाहिजे. एकदा तर काय कार्यक्रम होतील म्हणून सांगता येत नाही. दत्तकच घेण्याचा कार्यक्रम आणि त्या दत्तक घेण्याच्या कार्यक्रमात कीर्तन करायचं डोकंच काम करायला. अभंग कोणता घ्यावा, दत्तक घेतल्यावर अभंग कोणता घ्यावा. विठ्ठल विठ्ठल लोक आता हिरीचं उद्यापनच करायला काही करतात लोक. शेतात बोर घेतला, पाणी चांगलं ठेवलंच कीर्तन. लग्न लय दिवसानं लग्न जमायचं होतं, पोरगी भेटाना लग्न झालं, ठेवलंच कीर्तन. काय कीर्तन करायला सांगावं. त्यानं काय म्हणायला पाहिजे, सुके बांधा माड्या घरी नका ते जूर अंडा पोरी निघा. त्यानं सांगायला पाहिजे का कीर्तनात काही बंधन असतात. तसं पहिला दिवस म्हणलं की भगवान परमात्म्याच्या नामाचं वर्णन व्हावं किंवा स्वरूपाचं वर्णन व्हावं. कोणतंही काम असू द्या, नामचिंतन घेतलं की कार्य निर्विघ्नपणेच पार पडतं. महाराज तुमचा आमचा प्रश्न नाही, तुमचं आमचं काम नाही. ज्ञानोबा स्वतःचा अनुभव सांगतात. आरंभी आवडी आले नाम, आईने सकळ सिद्धी जगी झाले पूर्ण काम. रामकृष्ण गोविंद बर का. एकेरी परमान तर हाणायचे, टाइम तर जाऊ द्यायचं नाही. समय जाणं आहे का. आरंभी आवडी आदरे आले नाम. काय अभंग आहेत महाराज. आपण नुसते अभंग म्हणतो, तिकडे लक्ष देत नाही. ज्ञानोबा सांगतात आरंभाला आलं पाहिजे, आवडीनं आलं पाहिजे आणि परत आदरानं आलं पाहिजे. या तिन्ही गोष्टी घडल्या पाहिजे बरं का नामचिंतन घेतात. नाही तर कधी कधी असं होतं, आरंभाला नामचिंतन घेतात लोक, पण आवडीनं घेतीलच हे मात्र सांगता येत नाही. बरं ठीक आहे, आरंभाला घेतलं, आवडीनं घेतलं, पण आदरानं घेतलं नाही, चालेल का. या तिन्ही गोष्टी त्रिकुटी झाली पाहिजे आणि मग त्या ठिकाणी तेने सकळ सिद्धी जगी झाले पूर्ण काम. म्हणून सुरुवातीला नामस्मरण घ्यावं. पहा तुम्ही कोणत्याही कार्याला प्रारंभ करताना अगोदर देवाला नमन केल्याशिवाय कार्य निर्विघ्नपणे पार पडतच नाही. ज्ञानोबरायची ज्ञानेश्वरी पहा तुम्ही. देवा तुची गणेशो सकलार्थमती प्रकाशू म्हणे निवृत्तीदासू अवधारी जोजी. सर्व गणपतीला नमन केल्याशिवाय कार्यच नाहीत. महा भारुडकाराला म्हणलं करा भारुड सुरुवात. भारुडकार सुद्धा गणपतीला नमन. कसा गण गाईला नाही रंगरूप त्याला, कसा गण गाईला नाही रंगरूप त्याला. पहिले नमन हो नमन गणपतीला, पहिले नमन हो नमन गणपतीला. हे भारुडाला सुरुवात नाही का. याच्यापेक्षा सांगू का, लग्नाला जर सुरुवात करायची, देव बाप्पा करा सुरू, आले का पाहुणे, हो अक्षदा वाटल्या का, हो करायची का सुरुवात, हो सावधान. आता आवाज बसला बरं का. स्वस्ती श्री गणनायकम गजमुखम. हे गणपतीलाच नमन की नाही. लग्नात सुद्धा गणपतीला नमन. आता एवढं जाऊ द्या, आता पुढच्याच महिन्यात आमच्या शेजारीच साईबाबाची जत्रा असते आणि जत्रेत एक कार्यक्रम असतो कीर्तनाचा नाही का. रात्री असतो तो कार्यक्रम आणि मग तिथं आवाज आमच्याच घराकडे भोंग्या असतात आणि सुरुवात तिथे सुद्धा होती. महाराज आधी नमीला पुत्र गौरीचा नाही का. स्वर लक्षात आलं तुमच्या. तुम्हाला बरंच माहिती आहे, हे ऐकावंच लागतं महाराज. हे भांडवल लागतं ना. दुकान चालवायचं म्हणल्यावर किराणा दुकान असलं की पहा माल ठेवावा लागतो. नाही तर दुकान बंद करण्याची वेळी एक गिराईक गेलं दुकानात, म्हणलं साखर आहे का तुम्हाला, नाही. पत्ती आहे का, नाही. शेंगदाणे का, नाही. शब्द नाही का, नाही. निरमा आहे का, नाही. मग साबण नाही. म्हणलं कुलूप आहे का, म्हणलं हो. म्हणलं लावून चल परतूरला. दुकानात सामानच नाही आणि दुकानात टाकून बसला. विठ्ठल विठ्ठल. म्हणून देवाच गणपतीला नमन करावं लागतं. मला वाटतं गावकरी मंडळी सुद्धा विचार केला असेल, सप्त्याची सुरुवात करायची गणपतीलाच नमन करू. आणि म्हणून पहिल्या दिवसाचं कीर्तन आलं. भगवान परमात्म्याची सेवा आपल्याला करायची. या अभंगातून भगवान परमात्म्याचं वर्णन तुकोबराय करतात. पण वर्णन करत असताना पहिल्या तुकड्यामध्ये, पहिल्या अभंगाच्या चरणामध्ये भगवान परमात्म्याची स्वरूप लक्षणं सांगितली. स्वरूप लक्षणं कशाला म्हणतात की स्वरूप त्या ठिकाणी रूप दिसत नाही, तो भगवान परमात्मा कसा आहे हे दिसत नाही. पण त्या भगवान परमात्म्याशिवाय ज्या अर्थी कार्य घडले त्या अर्थी कार्य घडवणारा कोणीतरी निर्माता असतो बरं का. आणि म्हणून ज्या अर्थी हे त्या अर्थी ते.
ज्या आरती गाडी चालते त्या आरती ड्रायव्हर असला पाहिजे. दिसला नाही तरी ड्रायव्हर आहेच की नाही. आपण आता विमान पाहतो, आपल्या गावातून विमान गेलो, खाली पोरं विमान चाललो विमान चाललो विमान चाललं का चालवलं? चालवलं का चाललं? चालवलं. तुम्ही म्हणता मग ड्रायव्हर कुठे? ड्रायव्हर कसा दिसत? मग कशाचं मग विमान चालायला? हे मान्य आहे का तुम्हाला? ड्रायव्हर खालून दिसणार नाही, पण विमान ज्या आरती चालले त्या आरती ड्रायव्हर कोणीतरी आहे. विठ्ठल विठ्ठल. वर्ग भरलेला आहे. गुरुजी सर्व विद्यार्थ्यांना शिकवतात आणि शिक्षण चालू आहे. पण गुरुजीनं विशेषतः देव नाही या विषयावर फार भर घेतला बरं. आणि आजही तुम्ही पहा, शिक्षक मंडळी जास्त टार्गेट केलं चाललंय आपला हिंदू धर्म बरबाद करण्यासाठी बरं. शाळेमधूनच हे शिक्षण दिलं चाललंय. मी जाहीरपणे उघड बोलतो या गोष्टी. शिक्षकच लोक देव मानायला तयार नाहीत, विद्यार्थ्याला शिकवतात देव नाही देव नाही. आता हे काय कोण्या पुस्तकात आहे का? हे वास्तविक पद्धत शिकवायला पाहिजे नाहीच पाहिजे. अर्भकाचे साठी आणि पण ते हाती धरली पाठी. देव नाही या विषयावर बोलणं चाललं होतं. एक वारकऱ्याचं पोरग होतं, त्याला दमच निघेना महाराज, कारण ते विचारसागर ऐकणारचं लेकरू होतं, वारकऱ्याचं लेकरू होतं. पण आता शिक्षकाला कसं बोलावं काहीच त्याला बोलता येईना. मग त्यानं काय केलं, मोबाईल आला गुरुजीला, रेंज नसल्यामुळे बाहेर गेले बोलत बोलत. तेवढ्या वेळात त्यानं खडू उचलला आणि त्या फळ्यावर गणपतीचं चित्र काढलं, सुंदर चित्र काढलं आणि जाऊन ते पोरगं टेबलावर बसलं. गुरुजी आले, बोर्डाकडे पाहतात तर गणपतीचा फोटो. अगोदर देव नाही या विषयावर हे शिकवणं चालू आणि तेवढ्यात गणपती दिसला. तळपायाच्या मस्तकाली गेली. कोणी काढलं हे गणपती चित्र? मूर्ख, कोण आहे तो? तापले गुरुजी. कोणी काढलं? पण कोणीच बोलायला तयार नाही, कारण पोराला माहित होतं आपण एकूण एकाचं नाव सांगणं म्हणजे मार खाईल. कोणीच कोणाला नाव सांगेना. गुरुजी विचारतात, 1 नंबर तू काढलंस का? नाही गुरुजी. 2 नंबर तू काढलंस का? नाही गुरुजी. 3 नंबर तू काढलंस का? नाही गुरुजी. पूर्ण वर्ग झाला, कोणीच म्हणे ना मी काढलं म्हणून. वारकऱ्याच्या पोरावर नंबर आला, तू काढलंस का? पोराला अपेक्षा होती हे तरी म्हणेल मी काढलं, पण तो म्हणतो गुरुजी मीही नाही काढलं. अरे यानं नाही काढलं, त्यानं नाही काढलं, ह्यानं नाही काढलं, त्यानं नाही काढलं. गणपतीचं चित्र उगाच निघलं का? कोणीतरी काढलं असेल ना. त्यावेळेस वारकऱ्याच्या पोरानं बोट वरी केलं, सांगितलं गुरुजी मी सांगतो. आणि मग हात वरी केल्याबरोबर गुरुजीने सांगितलं उठ, उभा राहा, सांग. आणि मग त्यानं सांगितलं गुरुजी चमत्कार झाला. तुम्ही मोबाईलवर बोलत बोलत बाहेर गेले, तेवढ्या वेळात काय झालं, एक खडू आला आणि त्यानं त्या खडूनं माझ्या समक्ष गणपतीची सोंड काढली. दुसरा खडू आला, त्यानं गणपतीचे कान काढले. तिसरा खडू आला, त्यानं गणपतीचे दात काढली. चौथा खडू आला, त्याने गणपतीची ढेरी काढली. 5वा गणपती खडू आला, त्यानं गणपतीचा उंदीर काढला. गुरुजी म्हणले मूर्खा, डोक्यावर परिणाम झाला, अक्कल आहे तुला? काही कळतं का तुला? असं मनानं कुठं खडू चित्र काढत असतो का? अरे ज्या आरती चित्र निघलंय त्या आरती कोणीतरी चित्रकार असला पाहिजे. तो पोरगा म्हणतो गुरुजी मी तेच तर म्हणतो ना, ज्या आरती चित्रकार आहे त्या आरती चित्र, ज्या आरती निघलं त्या आरती चित्रकार असला पाहिजे. तसं ज्या आरती जगत चालतं त्या आरती जगाचा पालन पोषण करणारा कोणीतरी असला पाहिजे. तुकोबराने या गोष्टीचा त्या ठिकाणी अभ्यास केला महाराज. ज्या आरती भगवान परमात्मा दिसत नाही पण जग चालतंय ना, त्या आरती कोणीतरी याला चालवणार आहे. विठ्ठला विठ्ठला. वृक्षाची पाने आले जाती पाणी हालेजाची सत्ता. अहो त्या भगवान परमात्म्याच्या सत्तेशिवाय झाडाचं पान पण हलत नाही, असं तो भगवान परमात्मा आहे. आता 1 मिनिट ऐका. तो भगवान परमात्मा त्याची सत्ता एवढी तर आहेच. मग तुमचं आमचं काय कर्तव्य माहिती आहे का? ज्या भगवान परमात्म्यानं आम्हाला निर्माण केलं, जो भगवान परमात्मा तुमची आमची काळजी करतो, ज्या भगवान परमात्म्याने जगत निर्माण केलं त्याचं आम्ही भजन करायला पाहिजे. तुकोबराय सांगतात आम्ही त्या भगवान परमात्म्याचं भजन का करतो? कारण त्यानं हे जगत दान दिलंय. जेने हा जीव दिला दान, जेने हा जीव दिला दान, काळ काळ जना जीव दिला दान, दयाचे करीन चिंतन, दयाचे करीन चिंतन, दयाचे करीन चिंतन, दयाचे करीन चिंतन, दयाचे करीन चिंतन. जगा जीव
पाऊले समती साजेरी धरोणी राई जोया देवारे पाऊले समती साजेरी अंतरी धरोणी राई दिला दान त्यानं दान देऊन टाकलं त्यानं पैसे घेतले का दान कशाला म्हणतात 1 रुपयाचा मोबदला घेऊन दिलेली वस्तू 1 रुपया मोबदला घेतला नाही आणि वस्तू दिली त्याला काय म्हणतात दान आता मग जीव जी दिला आपल्याला केवढ्याला आपण विकत आणलं पोराला आपण विकत आणलं का पोरीला विकत आणलं का त्या भगवान परमात्म्याने दिलंय जिने हा जीव दिला दान बरोबर नुसते जीवच दान दिला नाही तर त्याला लागणारी सामग्री दिली दिले इंद्रिय हात पाय कान डोळा मुह बोलाया वचन जन जोडणी नारायण जीवपन भवर दिले इंद्रिय हात पाय कान इंद्रिय दिलेत हात दिला पाय दिला कान दिलं नाक दिलं डोळे मुख बोलाया वचन जेणे तू जोडसी ही वाई जावई मग काय म्हणले महाराज जेणे तू जोडसी नारायण नारायण जोडवण्याचा प्रयत्न कोणी केला खरं सांग इमानदारीचा महाराज तर काय म्हणतात जेणे तू जोडसी नारायण पण आपण ह्यानं नारायण जोडतो का आपण इवाई जावई जोडण्याचे नाते हे व्यवहारातले नाते आहेत ना महाराज हे व्यवहारातले नाते दुःख देणार आहेत तुम्ही पहा परमार्थामध्ये आनंद निर्माण होतो व्यवहारातले नाते जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे महाराज सांगतात जन हे सुखाचं आहे आणि दिलं घेतलं तर जन हे काय करतं आपल्याला जीव लावतं बा नाही तर काही नाही तुम्ही पहा लग्नात आपण मूळ देतो पण ज्या आपल्याला मूळ आलं की ती वरमाई जी असते ना महाराज ती साडी कोणाला देत नाही कोणाला सुद्धा देत बरं मूळ दिलेलं नाही का तिनं मूळ तर दिलेलंच आहे पण अगोदर तिनं काय आणलं पाहती आणि मगच देते तिला वस्तू नाही तर तिच्या बापाला देत नाही विठाला बरं एक किचड एक असतात बरं का ते एक किचड एक हे काय ही पाकिट आणती ते बी पुन्हा चिटकून तिला पाकिट देते कुको लाव मनातल्या मनात म्हणते बत्तीशीची गमत आणि ती तिला साडी देते आणि मग ती पाहुणी साडी घेऊन घरी जाते ही पाकिट उघडून पाहती तर त्याच्या 200ची नोट पण फाटकी चिकटपट्टी लावली म्हणते माय तिनं फशीलच आणि ही घरी जाते साडी उघडून पाहते तर ती फाटकीच निघते पन्हाळा असा बाई नेसली तरी पुरत नाही बाई असती 9 वारी साडी असती 6 वारी कसं मिळत आणि मग ही म्हणते माय आपण तसंच केलं तर तिनं तसंच केलं हे व्यवहारातले नाते जन हे सुखाचे दिल्या गे काहीतरी केलं तर काहीतरी असतं मार बरं व्यवहारातले नाते रिकाम्या हातानं जमत नाहीत हे आता आम्हाला पहिल्यानं माहीत नव्हतं आमचे गुरु आम्हाला सांगायचे महाराज या लफड्यात पडू नका या संसारात पडू नका पण आम्ही त्याचं ऐकलंच नाही महाराज किती सांगू तरी आम्ही ऐकलं नाही आम्ही व्यवहारात पडलो आणि मग ते आमच्या मागे लागला आणा मग प्रपंच सर्व झाल्यावर मग व्यवहारातले एरा मानविधी पाळण्यापुरती महाराज जरी झाला तरी त्याला व्यवहार सांभाळावा लागतो शरीर संबंधाचे नाते असतात आणि मग गंमत अशी झाली आमच्या मेवणीला झाला मुलगा म्हणले मुलगा झाला पाहायला जावं लागेल ठीक आहे म्हणलं काय अडचण नाही पाहायला जावं लागेल मी म्हणलं आज तिकडंच कीर्तनी परभणीकडं जाता जाता कीर्तन करतो येता येतो पाहून ती म्हणून तसं असतं कुठं म्हणलं मग कसं असतं एकट्याला कुठं पाहायला जमत असतं म्हणलं मग म्हणे मला यावं लागेल त्याला काही न्यावं लागन किडूक मिडूक आता आम्हाला काही माहीत नाही आम्हाला वाटलं पोरगं पाहायचं म्हणजे असं जाऊनच पाहायचं का
मग त्या दिवशी माहीत झालं. ती म्हणलं काहीतरी न्यावं लागेल. मग काय घ्यायचं? मग सोन्याची वस्तू काहीतरी. ठीक आहे म्हणलं. घेतली वस्तू पाहण्यासाठी गेलो. काही दिवसानं पुन्हा मेवणीला झालं तर अगोदर मग मेवण्याला झालं. म्हणले आता हे पाहायला जावं लागेल. म्हणले हे आता कसं काय? म्हणले पहिलं जसं केलं तर तसं एका घरी ओपत असतं होय, न्यावंच लागल. ते पाहायला क्रमाक्रमानं चुलत मालत आमके ढमके झाले महाराज. 4-5 लेकरं पाहणं. मी म्हणलं अरे असं कुठं असेल पोरवडन का आपल्याला का शेती का बाडी आहे की नाही? आपण त्याच्यावरच बरं कीर्तन करावं. इकून तिकून तर लॉकडाऊन कीर्तन बंद आणि इतकं पंचायत आली. आणि एवढे पुन्हा कुठं असतं काय? म्हणले इतकं कुठं नाते होतं इतकं सांभाळीत असतात का रे? म्हणलं इतकं कुठं सोन्याचे नाणे इतके लेकरं बघायला कसं काय परवडन का? म्हणलं असं. मग ते आमची मंडळी मला म्हणली मी तरी काय करू? मग मला गणगोतच तेवढं नाही का? ती काय म्हणली मी तरी काय करू? मला तेवढं गणगोतच आहे. मी म्हणलं तू झालं गणगोत, पण तो या गणगोतामुळं गणा गोत्यात आला म्हणलं. लक्षात आलं? तो गणगोत झालं म्हणून, पण तो या गणगोतामुळं गाणा गोत्यात आला. एवढं कुठं गणगोत असतं का? आणि मग मला माझ्या बाबाची आठवण झाली. बाबा म्हणायचे अरे बाबा संसारातलं नातं हे दिलं घेतलं तर नातं आहे महाराज, हे प्रेमाचं नातं आहे. आज मी तुम्हाला काय दिलं सांगा. या ठिकाणी किती प्रेम. आता आमचं परमेश्वरचं किती प्रेम महाराज, हे प्रेमच आहे. काय संबंध आहे ह्याच्या पाठीमागचं प्रेम. आता हे त्याचं प्रेम तुम्ही पाहिलं. पण ज्यावेळेस मी त्याला शिकवायला यायचो महाराज पक्वा हे वावरात चिमण्या हाणायला जायचं, पण मी त्याला घोसून आणायचो. चिमण्या हाणायला इकडं तिकडं. मग ते कुठे पण ते वावरात गेला महाराज, ते काही शिकायचं लक्ष. मी त्याच्या माग हार चल हे बाबा पक्वाशी हे चिमणे कुठं मारतो रे. हे प्रेम प्रीतीची बांधले परमार्थाचं प्रेम असतं. विठाला विठाला आपला विषय चाल हे संबंधाचे नाते. आणि म्हणून आपलं सुंदर महाराजांनी प्रमाण दिलं दिले इंद्रिय हात पाय कान जेणे तू जोडशी नारायण जोडण्यासाठी भगवान परमात्म्याने इंद्रिय दिले. आणि मग तुमचं आमचं कर्तव्य काय? त्या भगवान परमात्म्याने एवढा सुंदर नरदेह दिला तर आपण सुद्धा त्याचं भजन केलं पाहिजे. याला कृतज्ञता म्हणतात. तुम्ही आम्ही सुद्धा भजन केलं पाहिजे. अहो एवढंच नाही, हे दिलं हे असं म्हणण्यापेक्षा हे देणं हे त्याचा ठसाच आहे. जगदान करणं हे त्याचा काय ठसा आहे. आणि म्हणून त्याचं तुम्ही स्मरण करा. हीच गोष्ट महाराज पहिल्याच चरणात जगदानी. महाराज सांगतात जगदानी हे ज्याचं ब्रीद आहे. आता लोक म्हणतील गुडदानी शब्द ऐकला, मच्छरदानी ऐकला, हे गुडदानी काय जगदानी काय भानगड? जगदानी याचा अर्थ जसा आता आपला विषय झाला करपात्री नाही का? करपात्री सुंदरदादांनी ते सांगितलं करपात्री महाराजांचा. तसं जगदानी करपात्री म्हणजे कर हे ज्यांचं पात्र आहे. म्हणजे हातावर जेवढं बसेल तेवढंच खायचं, आपल्यासारखं पत्रवाळी घ्यायची म्हणून करपात्री. तसं जगदानी म्हणजे काय? जगत दान दिलं म्हणून तो जगदानी. पहा तुम्ही कुठंही जा ही त्याची सत्ता आहे. काही त्यानंच दिलेलं आहे, निर्माण त्यानंच केलेलं आहे. पोषितो जगाशी तुकोबाराय वर्णन करतात कार्य नाटविषयी कृपाळू देवाशी आणि पोषितो जगाशी एकला तो
भगवान परमात्मा सर्व जगाला तोच मग जीव अनंत असते सकळ जीवाचा करीतो सांभाळ एके जीवाचा का बरं मनुष्य जीवाचा का सकळ जीवाचा कोणताही जीव असू द्या तर भगवान परमात्मा त्याचा सांभाळ करतात अहो तोच भगवान परमात्मा त्याला अक्कल देतो तोच बुद्धी देतो गुरुवारी दादा सांगत असतात आमचे गुरुवारी भारतीदास साहेबराव दादा आपल्या गावात अनेक काली केली दादा नेहमी सांगतात सर्पिन काय करते 100 अंडे देत चलते सर्पिन काय करते 100 अंडे देत चलते आणि एकूण अंडे देणं झाले की परत ती तोंड असं फिरवलं की ते अंडे खात खातच निघते मायबाप जरी सर्पिनी का बोका ते अंडे खात खात जाते आणि तिनं खाल्ले नसते अंडे तर त्याच्यातून काही वगळून जातात ना त्याचे सर्प निर्माण होतात बरं का त्या अंड्यातून ते देत देत चालली ना 100 त्याच्यातून काही वगळले की त्याच्यातून पिलू निघतं आणि ते सर्प तयार होतात उरलेली ती खाऊन टाकते सर्प विली विताची खाय विताची खाय विताची खाय वाचविता कोण माय वाचविता कोण वा असं वाटतंय गुळ उचला तुमच्या तोंडात घाला पण आहे तुमची तुम्हाला घेऊन खा वाचविता भगवान परमात्माच वाचवतो महाराज आता सुंदर प्रमाण ती काय करते सर अंडे खात खात येते त्याच्यातून वगळून जे जातात ते एवढे जे आपण तुम्हाला आम्हाला भेटतात ना हे त्याच्यातून वगळलेले आणि जर तिनं खाल्लेच नसते अंडे ही देवाची सिस्टम आहे बरं का तिनं जर अंडेच खाल्ले नसते तर कीर्तनाला टाळ करायचं पायात घटगळले असे सरपडे बसणारा बसू दिलं नसतं कुठं सरपडच निघले असते हे भगवंताची कृपा आहे मा 100तून 2-3च निर्माण झाले तर एवढे आणि 100चे 100 असते तर अवघड झालं असतं मग ती गंमत ऐका तुकोबारा त्याच्या पुढं जाऊन कधी तुकाराम महाराजांनी शोध घेतला असेल या गोष्टीचा तुकोबारा म्हणतात त्याच्या पुढं जाऊन त्या अंड्यातून जेव्हा सळई निघते ना बारीक पिलू ते सळई असे सळसळ करत ती लगेच जमिनीत लपते महाराज कशामुळं त्या सळईला माहीत असतं माझा जर बाप आला तर मला तो जिवंत ठेवायचा नाही तुकोबारा सांगतात तुका म्हणी कोणी सांगितले सरपा आणि उपजताची लपा म्हणून या विठ्ठल सांगा बरं त्याला कोणी सांगितलं त्या पिलाला कोणी सांगितलं तू लप तो बाप तुला खाई त्याचे सूत्र आहेत महाराज त्याची बुद्धी आहे लोक आपण आपल्या लेकराला आता आपण काय करतो आपण कुठंच मावत नाहीत लहान लेकरांना कौतुक कर मोबाईल आता मोबाईल चालवला लेकरू मोबाईल आमचं हँडल करतं काय नवाले अहो काय नवाले का त्याच्यात ही आपली त्याची बुद्धी नाही ना त्या भगवान परमात्म्याची सर्व सत्ता धन्याची की जी माय बाप त्या धन्याची सर्व सत्ता आहे तो बुद्धी देणार आहे तो ज्या बुद्धीचा जनिता लक्ष्मीचा पती तो जनिता आहे तो बुद्धीचा त्यानं तो निर्माण केली ती बुद्धी आणि मग सांगा त्या सर्पाला बुद्धी कोणी दिली त्यानं दिली म्हणून सकळ जीवाचा करीतो सांभाळ आता आपण म्हणतो की आपल्याला लाईट असली तर बरं आहे बाबा नाही तर इचू काड्याचं भेऊ आहे मग जंगलात लोक नाहीत का ते काय मरतात का नाही त्यांचा सुद्धा सांभाळ करणारा तोच की तोच भगवान परमात्मा आहे तोच त्याचा सांभाळ करतो म्हणून पोषी तो जगाशी एकला पाषाणाचे पोटी बैसला धरलो रे दयामुखीचा कोण गाले दयामुखीचा कोण मला तिकडे यायचंच होतं तुम्ही आधीच नेऊन घातला तिकडे आहे की नाही आता मी त्याच मार्गाने निघालो होतो एके दिवशी गंमत अशी झाली भगवंताला येण्यासाठी उशीर झाला
आणि येताना रुक्मिणी आईसाहेब वाट पाहू लागली. अरे देवा, एवढा उशीर झाला, मला जेवायला बसता येईना, तुमच्याशिवाय मला जेवता येत नाही, मालक जेवल्याशिवाय बाईला जेवता येत नाही. मालक जर जेवला आता म्हणतात हे फिरतच बोंबलत फिरतून मग बाईनं कवर थांबावे. बोंबलत फिरतून मग बाईनं कवर थांबा. आता जाऊ द्या, मला काही त्या विषयावर बोलायचं. आता आम्ही सुद्धा फिरणार आहे, पण मला जेवायच्या टायमाला फोन येतो, महाराज जेवण झालं का? हो आत्ताच झालं. मग बसावं का? आम्ही फिरणाऱ्या माणसाला जमत नाही. विठाला विठाला नाहीतर मग आपल्याला फोन करावा लागतो, आम्ही जेवलोच बरं का, आता तुम्ही तुमचं जेवून घ्या. तो पण फिरायला जरी गेलं, हे नियम पाळायला पाहिजे कुठंतरी. त्याला आळंदीला जाण्याची गरज नाही, डोंगरात जाण्याची गरज नाही, काहीच नाही. महाराज बसल्या बसल्या महिला मंडळीसाठी पती हात परमेश्वर आहे. कोण्या महादेवाला पाणी घालू नका आणि बेजार करू नका, देवाला झोपू द्या त्याला. ऐक नाही बाया महादेवाला झोपू देण्यात रातचाच पाणी टाकायला घेऊन नको. नेमका त्याला डोळा लागत असेल त्या देवाला की घडल पण पाणी. ते महादेव पार्वतीला म्हणत असन, ह्या बाया का येड्या झाल्या का काय, मला जरसक झोपू दे ना. कोण्या टायमाला पाणी, कोण्या टायमाला काय. अहो त्या महादेवाला पाणी टाकायचं, घरच्या महादेवाला घ्या भाग करा ना, मी चालले मंदिरात. अरे काय महादेव पाहून खरं सांगा. म्हणून आपण जयाचे ऐक धड नाही आणि तयाची परत पुसशी काय. ज्ञानोबराचे ओवे पाहणं तुम्ही. आम्ही वारकरी संप्रदायाला मानणारी माणसं, आम्ही ज्ञानोबराची ज्ञानेश्वरी आणि जगद्गुरु तुकोबाराचा गाथा नाथ महाराज हे संत पंचक जे निर्माण केलेत ना ग्रंथ, याला सोडून आम्ही दुसऱ्या देवावर मान ठेवीत नाहीत. दुसऱ्याला आम्ही मानणारच नाही. याचा अर्थ हे काही गौणे असतलं मला भाग मानायचं नाही. पण तुमचा आमचा स्वभाव पहा, वैकुंठवासी इंगळे महाराज सांगायचे, तुमचा आमचा व्यवहार आहे. आपण काय करतो, घरच्या बैलाला टप्पू देतो आणि नंदी बैल आला की त्याची पूजा करतो. बरं हे बैल नाही का? बरं तेव्हा सुद्धा बैलाची, पण त्याच्यावर फक्त झूल टाकली आणि जरा सजला, लोकांना ते बरं वाटतं. तसंच ना महाराज तुमचं आमचं. लांबून महाराज लोक आले आणि त्यांनी सांगितलं असं करा तुमचं कल्याण होईल, तसं करा. आणि आमचे वारकरी मेलेत हो, ढोपरं फुटले द्यायचे फिरू फिरू. वारकरी पंत किती जुने कीर्तनकार होऊन गेलेत महाराज. त्यांनी सांगितलं अरे उपास करू नका, तापास करू नका, आपल्या पतीला जीव घाला आणि स्वतः पोटभर जेवा. ऐका दादा तर किती सांगतात महाराज, सवाशीनबाईनं उपास करूच नाही. सवाशीनबाईचा पती हा परमेश्वर आहे. पोटभर जेवावं आणि पतीला पोटभर जीव घालावं. कोणताच देव काही करत नाही. विठाला विठाला विचार तर मी करत नाही. मला सांगायचं तात्पर्य, रुक्मिणी आई साहेब म्हणते अहो मला जेवायला उशीर झालाय, तुम्ही लवकर येत नाहीत. देवानं सांगितलं रुक्मिणी लवकर यायचं होतं, पण एक जीव जेवायचा राहिला होता आणि पूर्ण जेव घातल्याशिवाय मला काही येता येत नाही. ती म्हणली काही आपलं गप्पा मारतात. महाराज तुम्हाला सांगतो, माणूस किती मोठा होऊ द्या, बाहेर किती मोठा होऊ द्या, किती लोकांना त्याचा सन्मान करू द्या, पण घरच्या बायकोला कवाच पटत नाही. आता आम्ही घरी जाऊन म्हणलं काय बाबा लयच बारी नाच हारण कॅमेरा टाळ करीन भकीर्तन, ते पटकन काहीतरी वाजलं एवढं मोठं उठलं असं सांगायला सुरुवात केली. ती म्हणजे तुमचं तेच राहू द्या, पोरायला आहे का काही, म्हणजे सुरू होतं कोणाचं असू द्या. हे यूट्यूब निघलं ना महाराज, हे लय प्लस पॉईंट झाला आमच्यासाठी. आम्हाला ते दाखवित सोपं झालं ना. बघ 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 आम्ही खोटं बोलतो, बघ आम्ही खोटं बोलतो का. किती काही सांगा, किती मोठेपणा, बायकोला पटतच नाही. ती मग महाराजाची बायको असू, नाही तर महाराजाच्या बापाची असू, नाही तर दोघांच्या संघाच असू, त्या बाई माणसाला नवऱ्याचे वर्णन पटतच नाही. मग तसं ते त्या देवानं सांगितलं पा रुक्मिणी पूर्ण जीवाला मला जीव घालावं लागतं. ती म्हणले माहिती बसा मग काय पूर्ण जीवाला. अरे एवढे जीव असते त्यांना जीव घालता का तुम्ही? म्हणले प्रश्नच नाही. रुक्मिणी म्हणले उद्या यायची गंमतच पाहते, लय गप्पा मारते तू. रुक्मिणीनं काय केलं गंमत आहे का, एक डब्बी घेतली आणि त्या डब्बीत अशी मुंगी लपून ठेवली. ती डब्बी अशी चांगली पुसून घेतली आणि ती मुंगी टाकली, त्याच्या वरून टोपण पॅक लावलं आणि वस्त्र गुंडाळे 2-3 वस्त्र आणि ती डब्बी घेतली ना अशी कमरात खोसली पक्की आणि देवाची वाट पाहत बसली. खोटं बोलतोय, जीवाला जीव घालतोय. बघतेच म्हणले आज कशी गंमत, कसं जीव घालतो मुंगीला. पाहते जाता उगा काही बोलावं का, माणसानं ऐकलं म्हणजे काही करावं का, असं ते बोलू लागल्या बरं का, स्वभाव होता. आणि मग ते भगवान परमात्माला येण्यासाठी उशीर झाला. रुक्मिणी आईशी वाट पाहू लागली. आले भगवान परमात्मा. रुक्मिणी वाढ ताटे जेवण करायचे, लवकर आला देवा. जेवले का तुमचे भक्त पूर्ण? जीव एकही राहिला नाही का? आज कोणीच राहिलं नाही म्हणले, सर्व तृप्त केले. लवकर जेवायला वाढ. जेवायला वाढल्याबरोबर रुक्मिणीला रागवत होता महाराज. घास खाल्लं की याला धरायचं. पहिला घास खाल्ला देवानं, दुसरा घास खाणार की आईसाहेबांना हात धरला. थांबा
गप्पा मारतात, काही पुढ्या सोडतात. काय म्हणलात तुम्ही काल? जीव जेवल्याशिवाय मला जेवता येत. म्हणले हो. मग आज जेवलेत का पूर्ण? प्रश्नच नाही. ज्या अर्थी मी जेवलो त्या अर्थी माझा एकही जीव उपाशी राहिला नाही. बघा बर का देवा. हो. कंबराला झटका देऊन पहा बर का देवा. देव म्हणले लयच कंबर हालायली, काय भानगड काय. त्याला पूर्ण कळतं बरं का, कोणाचं काय हालायलं हे त्याला पूर्ण कळतंय. तो सिस्टमॅटिक भगवान परमात्मा. तो म्हणला आज लयच कंबर हालती रुक्मिणी, भानगड काय. ते म्हणले तुम्ही काय म्हणलात? म्हणले काय म्हणलो? एकही जीव उपाशी. म्हणले अजिबात नाही. पहा बर का. हो अशी कंबर हालून ते म्हणे तुला काय पाहिजे ते तू पाय म्हण. मी पूर्ण पाहिलं. आणि मग त्या रुक्मिणीनं अशी ती कंबरातली पिशवी डब्बी काढली आणि देवाच्या पुढं आपटिली. उघडा म्हणले ही डब्बी. देवानं सांगितलं तूच उघड, तुला काय करायचे ते तू कर. अहो म्हणले वस्त्र काढा. हा तूच काढ. वस्त्र काढले. अहो डब्बी तरी उघडा. अजिबात नाही, हातच लावणार नाही. अहो का असं काय बोलता, डब्बी तरी उघडून पहा. हा. आणि रुक्मिणी आई साहेबांनी ती डब्बी अशी फिरवली आणि उघडल्याबरोबर पाहते तर काय एवढी एवढी साखर आणि त्याच्यावर बसून मुंगी खाऊ लागली. आणि मग खाली मान घातली आणि रुक्मिणी आईसाहेब मूर्खल्यावानी झाल्या. त्यावेळेस तुकाराम महाराज आमची तिथं उभे होते. ते म्हणले आईसाहेब तुमची कंबर काहीच नाही, पाषाणाची पोटी पैशाला आदर. तुमच्या महाराजांनी प्रमाण दिलंय. तयामुखी चारा कोण घाली. छत्रपती शिवाजी महाराज सुद्धा म्हणले एके दिवशी तो कोबरायला तुकाराम महाराज तुम्ही चालू द्या म्हणले तुमचं कीर्तन भजन, आम्हाला प्रजा सांभाळायची, सर्व प्रजा आमच्या जीवावर आहे. त्यावेळेस तुकोबाराने सांगितलं असं का, एक काम करा माझ्यासोबत चला जरा फिरायला. आणि डोंगरात फिरायला गेले आणि दगड फोडला आणि त्याच्यातून बेंडूक काढला. आणि शिवाजी महाराजाला प्रश्न विचारला तुकोबाराने, महाराज तुमच्या प्रजा तुम्ही जगवता ना, सांगा या बेंडकाला कोण जगवतं. तयामुखी चारा कोण घाली. विठ्ठल विठ्ठल. कर्तव्य त्या भगवान परमात्म्याने आपल्याला जर हे दिलं असेल, पूर्ण जगत दान दिलं असेल, तर मग आपणही त्याचं स्मरण करावं. म्हणून तोची मनी स्मरावा. आता मनामध्येच का करावं, तोंडानं सुद्धा करता आलं असतं की नाही. तोची तोंडी स्मरावा, मनीच का स्मरावा. त्याचं कारण सांगतो. तोंडानं जर आपण नामस्मरण केलं तर मनात नामस्मरण केलंच का हे मात्र सांगता येत नाही. मनात काय वेगळंच जर चाललं असेल तर तू एके ठिकाणी महाराज वर्णन करतात. नाम जपताही वैखरी परिचित्त बांधिले विषयावरी कैसे होत से स्मरण स्मरणा माझी देवी स्मरण. नाम जपत आहे वैखरी. वैखरीनं नाम चिंतन जप चालू आहे पण चित्त बांधिले विषयावरी. पूर्ण चित्त कशावर म्हणले विषयावर. आणि मग कैसे होत असे स्मरण. ते काय स्मरण होतं का तुम्हाला असं नाही पटणार. तुम्हाला उदाहरणानं सांगू का. आपण क्रिया करत असताना ती पारमार्थिक क्रिया जरी दिसली तरी अंतःकरणात जर संसार जर जडला असेल तर ते पारमार्थ होऊ शकत नाही. आमच्या बाबांनी मी सांगावं इकडं पाहता, आमच्या बाबांनी मी सांगावं एक जणांना सकाळी सकाळी आंघोळ केली. वारकरी होता आणि आंघोळ झाल्यानंतर मग त्याचा नित्यनेम हरिपाठ मानायला पाहिजे की नाही. वारकऱ्यानं हरिपाठ सुरू करायला पाहिजे. पण त्यानं हातात पाणी घेतलं आणि गंधगोळी घोळू लागला. तेवढ्यात हरिपाठ म्हणता म्हणता गंधगोळी घोळीता घोळीता तो म्हणला आपल्या गावातल्या सावकारानं लयच घोळू घोळू मारलं राव. लक्षात घ्या. आता क्रिया कशाची आहे. परमार्थिक क्रिया आहे ना. गंधगोळी उघडीतो पण मनातल्या मनात काय म्हणतो लय लोक पाहिले पैशावाली पण आपल्या सावकारांनी लयच घोळू घोळू मारलं त्याला आणि ते घोळणं गंधगोळी चालू. बरं म्हणलं त्याला तरी काय दोष देऊन फायदा. आपलंच कपाळ फुटकं. आपलंच कपाळ फुटकं म्हणला. बरं त्याच्या नादी लागायला आपल्या मनगटात बळ नाही ना. आणि असं मनगटाला आपल्या मनगटात बळ असतं तर आपण त्याच्या दंडाला धरलं नसतं का. पण असं कुठं असतं का राव. माणसानं पाठीवर मारावं राव पण पोटावर मारू नये. गोड बोलून केसानं गाळा कापला राव. केसानं गाळा कापला. आता ही क्रिया कशाची आहे. परमार्थाची की नाही. दिसताना परमार्थाची क्रिया पण विषयी गोंधळ गाजत असे. तुकोबाराने सांगितलं चित्तात जर विषय असेल काय उपयोगाचा. नामस्मरण चालू आहे ना मग भगवान परमात्मा दिसला पाहिजे म्हणून मनामध्ये त्याचं स्मरण. तोची मनी स्मरावा. नाही तर तोंडानं जप आणि अंतःकरणात जर दुसरं एक म्हातारं जप करीत बसलं. सप्ताह चालू होता. भागवताची कथा ऐकण्यासाठी म्हातारीला जायचं. म्हातारी म्हणली हे पा मी भागवताला चालले, तुम्ही जप करायला देवाचं नाव घेताना तुम्ही बोलत नाहीत. तुमचा नित्यनेम आहे. समोर पातील आहे म्हणले दुधाचं. एवढं मोठं तापून निरसं वर्ष दूध ठुलेलं आहे. लक्ष द्या. बसताना जप करीत
जाईन मांजर पिऊन म्हातारीचं चांगलं खस केलं तिनं म्हाताऱ्याला. मी चालले भागवताला पुन्हा सांगितलं नाही म्हणतात. म्हाताऱ्यानं असं कुणील तिला रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी हातात जप माळे ना बोलायचं नाही रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. म्हातारी गेली निघून. आता म्हाताऱ्यानं हातात माळ घेतली म्हाताऱ्याचं जप चालू पण लक्ष कुठं भगुन्यावर रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. आणि तुकाराम महाराजचं प्रमाणे पहा बोलावा विठ्ठल आणि पावा दुधाचं भगुन नाही का. नाही मग विठ्ठलच वाटतं नाही का विठ्ठलच आहे. बोलावा विठ्ठल आणि पाहावा विठ्ठल. दादा आमचे गोड सांगतात महाराज आंबा म्हणलं की तोंडाला पाणी सुटलं पाहिजे तसं विठ्ठल म्हणलं वारकऱ्याला विठ्ठल दिसला पाहिजे तर आपण परमार्थात उच्च अवस्था गाठली. म्हाताऱ्याला हातात माळ घेतली जप चालू आणि दुधाचं बघून पाहतं रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. मांजराला कोणतं फिट केलेलं ते देवानं यंत्र वासानं बरोबर मांजर आली महाराज हळूहळू आणि मांजरीला पाहिलं की म्हाताऱ्याचा आवाजच वाढला रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. बोलता येणं ना म्हाताऱ्यानं आवाजच वाढीला महाराज रामकृष्ण हरी. आता रामकृष्ण हरीला मांजर भेट असते वय दादा. ती मांजर पुढं आली तिनं डोळे झाकले आणि डोळे झाकून जे प्यायला लागली महाराज चटाक 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 चटाक. जशी ती मांजर दूध प्यायला लागली तसं म्हाताऱ्याच्या पोटात भडभड भडभड आणि म्हातारं मग एक एक मणी वाढायचं तर 5-5 मणी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी राम. चित्तच लागायला ना जवळी नाही चित्त आणि काय मांडली एक एक मणी वाढायचं सोडला म्हातारे 5-5 मणी ओढू लागला रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. मांजरच ऐका ना शेवटी म्हाताऱ्यानं पुन्हा सूर वाढीला रामकृष्ण हरी म्हणतो तुला आणि मग शिरत म्हण ना. तरी मांजर भ्यायच ना महाराज. म्हातारं तेवढ्यावर राहिलं नाही म्हणला ही गंमतच पाहतो गड्या. रामकृष्ण हरी म्हणता म्हणता म्हाताऱ्याने ती माळ अशी हातात घेतली फळाल फेकून मार. जशी फेकून मारली तशी ती माळ मांजरीच्या गळ्यात आणि ती मांजर गेली पाठव द्यायला निघून. म्हातारं म्हणला आपला सप्ताह सार्थकी लागला. एक माळ का मांजर का होईना पण माळ कधी झाली म्हणे. माणूस नाही झाला तरी हरकत नाही म्हणले एखादी मांजर झाली की नाही आपला सप्ताह सार्थकी झाला. की आता सांगा तुम्ही जप करताना दिसतोय देवाचं कृती त्याची पूर्ण विषय भरला की नाही अंतःकरणात. मग तुकोबराय सांगतात एखाद्या वेळेस वैखरीने नाही नामचिंतन घेतलं तरी हरकत नाही पण तुमच्या मनानं मात्र तोची मनी स्मरावा विठोबार भगवान परमात्मा कसा आहे तो दिसत नाही कसा आहे तो लक्षात येत नाही आणि त्याचा आम्ही त्या भगवान परमात्म्याचं नामचिंतन कसं घ्यावं महाराज. तो देव तर दिसला पाहिजे की नाही. मग महाराजांनी सांगितलं तो भगवान परमात्मा आहे ना त्यानं मग तुमच्यासाठी सगुण रूप घेतलं. वास्तव पाहता तो निर्गुण निराकारी भगवान परमात्मा. रंग नाही रूप नाही नाही वर्ण छाया निराकार निर्गुण तुझी रघुराया मैं गुलाम मैं गुलाम मैं गुलाम मैं गुलाम मैं गुलाम मैं गुलाम तेरा. रंग नाही रूप नाही निळोबराय सांगतात नव्हता काळा गोरा गुजाना टिंगना गुजाना टिंगना. काळा नाही गोरा नाही गुजा नाही ठेंगणा नाही. मग कसा आहे तो भगवान परमात्मा. श्रुती नीती नीती म्हणती एक गोविंदू रे. त्याच्याबद्दल बोलताच येत नाही महाराज. चांगले चांगले न डोक्याने ठेवलं डोकंच लागे ना तो भगवान परमात्मा कसा आहे. मग तो असा जर भगवान परमात्मा असेल तर आम्ही त्याचं भजन कसं करावं तो दिसला पाहिजे. आणि मग या भक्तानं काय केलं पा आणि याला रूपाबळी करुणी खळे हरिदास त्या भगवान परमात्म्याला सांगितलं देवा तुम्हाला रूपाला यावंच लागतं गड्या नाही तर हे लोक भक्ती करणार नाहीत तुमची. आता आम्ही कुठपर्यंत आश्वासन देणार तुम्ही आलेच पाहिजे. आणि त्या भगवान परमात्म्याला आणलं ते कुठं आणलं विटेवरी आणि याला रूपाबळे करुणी खळे हरिदास कुठं आणला. मग तो भगवान परमात्मा तर विटेवरती आणला. मग तो विटेवर आणलेला भगवान परमात्मा कसा आहे त्याचं लक्षण अभंगाचे दुसऱ्या समपाही पराकाठ समपाही Bye.
असे गुणवान असले का महाराज इतका आनंद वाटतो. असे गुणवान असावे, माणसानं मरावं यांचे पोटी यावं. एवढं सोपं नाही महाराज, हे फुकट येत नाही, रियाज करावा लागतो, घासावं लागतं. एक जण मला म्हणला तुमचं बरं आहे बा महाराज, इवळलं की पैसेच पैसे. म्हणलं इवळल्यावर पैसे नाही, कोण्या स्वरात इवळावं याचे पैसे येते. इवळायला तर कधी इवळतात ना, पण स्वरात इवळणं याची किंमत येते. कोणत्या स्वरात इवळावं याला कळालं सूत्र पाहिजे. मग एवढं सोपं नाहीये, इतकं आपण समजतो तेवढं सोपं नाही. हे स्वर, ताल, लय आणि हेच. आणि गंमत एक सांगतो तुम्हाला, पाणी जसं पवनाराच्या लाथा खातं आणि बिगर पवनाराला बुडीतं ना, तसंच हे बघा ताल आणि स्वर. ज्याला ताल स्वराची माहिती का, त्यानं कशी उडी टाकू द्या, मांजर कशी फेका तुम्ही ती पायावरच पडते. तसं तालातला स्वरातला माणूस त्याला झोपीत उठवा तुम्ही आणि त्याला एक टप्पू द्या, ते बोलला तर स्वरातच बोलेल. आणि एक सांगू का तुम्हाला, आमच्या एका महाराजांनी सुंदर त्या ठिकाणी कीर्तनात सांगितलं की जुने कीर्तनकार म्हणले की मराठवाड्यातला मुलगा जन्माला आल्याबरोबर स्वरातच रडतो. त्याचा जन्म झाला, जे रडायला सुरुवात केली ती सा लावूनच येते. ती सा जन्माला आला कीच. म्हणजे ताल आणि स्वर याचा संबंध. अशी सुंदर गुणवान मंडळी या ठिकाणी. समपाय करकटी उभा तटी भिवरेच्या. समपाय म्हणजे असे समान पावले त्याचे. त्या भगवान बाकीचे देव तुम्ही पहा समान पावलं नाहीत, एक पाय पुढं एक पाय माग. कोणता देव? एक पाय पुढे आणि दुसरा पाय माग आहे. कोणता देव आहे? रंगनाथ. परवा दिवशी येलेत ना रामप्रभू विठ्ठल विठ्ठल. शबरी मातेसारखी तुम्ही आम्ही ज्याची वाट आतुरतेने पाहत होतो ना, ती शबरी माता वाट पाहत होती महाराज. जब मेरे राम जी का आवन पर बिठाऊंगी, मीठी मीठी बेर अपनी हाथों से खिलाऊंगी. साथ साथ लक्ष्मण जी का दर्शन होगा, शबरी के कुटिया का पावन होगा. श्री रामचंद्रा रघुनाथा कुठे कधी भेट देशील जाता जाता. आश्रमात या कधी रे येशील रामा रघुनंदना रामा रघुनंदना. सारखं वाट पाहिजे शबरी. आणि म्हणून तुम्ही आम्ही सुद्धा गेली 550 वर्ष झाली आपण त्या प्रभूची वाट पाहतोय महाराज. आता आपण पाहतो की नाही हे मला माहित नाही, पण 550 वर्ष झाले. आज प्रभूची आपण त्या कोर्टामध्ये केस चालू आहे आणि आज योग चांगला आहे की परवा दिवशी भगवान परमात्मा आपल्या स्वतःच्या त्या अस्तित्वामध्ये त्यांचं काय होणार आहे, प्राणप्रतिष्ठा होणार आहे. म्हणून सर्व माझी विनंती राहील, मी प्रत्येक कीर्तनात 2 मिनिटं त्याच्यासाठीच घेतोय. प्रत्येकाला माझी नम्रतेची विनंती राहील, जसं शबरी मातेनं त्या प्रभूची वाट पाहिली तशी आपल्याला वाट पाहण्यासाठी आता एक दिवस उद्याचा उरलेला आहे. प्रत्येकानं भगवीत पताका आणावी, स्वतःच्या खर्चानं आपल्या घरावरती लावावी प्रभूचं आगमन करण्यासाठी. आणि ज्या दिवशी प्राणप्रतिष्ठा आहे त्या दिवशी, त्याच्या आदल्या दिवशी उद्या संध्याकाळी सर्वांनी आपापल्या घरी दिवाळीला जसे आपण दिवे लावतो तसे घरोघरी दिवे लावा, प्रभूचं त्या ठिकाणी सत्कार स्वागत करा. आणि प्राणप्रतिष्ठेच्या दिवशी 12 वाजता सर्व गावकरी मंडळीने मंदिरात या, मस्त पक्वा स्वरात लावा, टाळकरी भजनी बोलवा आणि सर्व गाव मिळून सर्वांनी एकच भजन करा. श्रीराम राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, राम जय जय राम, राम राम जय जय राम, श्रीराम राम जय जय राम, श्रीराम राम जय जय राम, श्रीराम राम जय जय
प्रभूचा सण होणार आहे. त्या प्रभू रामचंद्राचे पाय कसे बोला, एक पाय पुढं एक पाय मागं, हातात धनुष्यबाण. दुसरा भगवान परमात्मा आहे, 8वा अवतार. त्या भगवान परमात्म्याचा देवडा पाय, देवडा चरणी वाजवी तो वेणू. पण असा एकमेव देव आहे, आईसा विटे कुठे पराने सांगितलं. सांगा, प्रश्न विचारला, असा देव कुठे आहे का? कुठेच नाही. ते या पंढरी सगडी, ते या पंढरी सगडी. तुमचं आमचं भाग्य आहे की पंढरपूर सारखा देव कुठंच नाही. आता आमच्या भल्याकरता आम्ही लोक तिकडे न्यायलो, तो भाग वेगळा. टूर काढायला होता की नाही रेल्वेनं, चला इकडं चला तिकडं चला, तो आमच्या धंद्यासाठी. मी कोणाला दुसऱ्याला बोलत नाही बरं का, माझा स्वतःचा टूर आहे अयोध्येला म्हणून मी सांगतोय, कोणाला दुसऱ्याला बोलत नाही. 100-150 माणसाचे तिकीट मीच काढली, हे आमचा धंदा आहे. पण पंढरपूर सारखा देवच कुठं नाही महाराज. तुकोबराय सांगतात, उदंड पाहिले उदंड ऐकिले उदंड वर्णिले क्षेत्र महिमे, पण ऐशी चंद्रभागा ऐसे भीमा तीर, ऐसा विठेवरी देव कोटे. सांगा, असा देव कुठे आहे का? विठेवरी ज्याची पाऊले समान तोच एकदान सुरदाता, पाऊले समची साजरी अंतरी धरुणी राहिलो. आता आपलं प्रमाण झालं, समचरण दृष्टी विटेवरी साजिरी, समचरण सरोजम सांधणी लांबुधावम, जगन निहितपाणी मंडनम मननानाम, तरुण तुळशीमाला कंजरम कंजनेत्रम सदैवरासम विठ्ठलम चिंतयामी. तो भगवान परमात्मा विटेवरी जाची पाऊले समान, तोची एकदान शूरदाता. त्या भगवान परमात्म्याचे समान पाऊल आहेत आणि असा देव दुसरीकडे कुठे पाहायला भेटत नाही. आणि म्हणून समपाय करकटी आणि उभा तटी भिवरेच्या. जो भिवरेच्या तीरावरती उभा आहे तो कसा आहे? सुंदर ते ध्यान उभे हात आहेत, करकटावरी ठेवून ध्यान सुंदर ते ध्यान. जे करकटावरी हात ठेवणे ते ध्यान कसं आहे म्हणले? सुंदर आहे. कसं सुंदर आहे? रूप सावळे सुकुमार, रूप सावळे सुकुमार, कानी कुंडल मकराकार, 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 सुंदर आहे. आता सुंदर म्हणजे कसा? सुंदर, सुंदरचे लक्षण. सुंदर म्हणजे कसा? गोरापान म्हणजे सुंदर का? गोरापान म्हणजे सुंदर का? सुंदर म्हणजे नेमका कसा? आपण म्हणतो ते माणूस लय सुंदर आहे. सुंदर म्हणजे गोरापान का? काही काही माणसं दिसायलाच गोरे आहेत पण त्याच्याकडे बघूच वाटत नाही, मला वेगळे दिसते ते. आणि काही काही नाका डोळ्यात असे नितळ काळे खप असतात पण असं नाका डोळ्यात नीटच. लोक म्हणजे काय त्याच्या रंगाला करता महाराज, पण नाका डोळ्यात लय नीटच पोरग आहे. नाका डोळ्यात काही काही एवढे गोंडच दिसतात. तसंच आमचा भगवान परमात्मा आहे. ठाईचाची काळा हा नदी भाऊ काळा, म्हणून वेदात चाळा लागला गे माय. वेदाला त्याचा चाळावा लागावा एवढा तो सुंदर आहे. काळा असून बरं निस्ता काळा नाही, ठाईचाची काळा, कायमचा काळा आहे म्हणे. आणि अनादी बहु काळा, निस्ता काळा सावळा नाही, बहु काळा, काळा खप. पण तरीही तो काय करतो? वेदाला सुद्धा चाळा लावायला होतो. असं तो भगवान परमात्मा आहे. म्हणून तो कबराय सांगतात त्याच्याकडे पाहिल्याबरोबर तो
ब्रह्मदेव महाराज अभंगाचा भावच चालीतून मांडला तुम्ही. समपाय कारक आवाज बसला मला आता मन वाटायला तिथपर्यंत जात नाही. पण हे भगवंताची कृपा आहे, गुरुची कृपा आहे महाराज. नाही तर खोकला एवढा की बोलताच येत नाही. आणि तुम्ही गमत पाहता कीर्तन झाल्यावर पुन्हा सुरू होतं ते. ही गुरुची कृपा आहे. कीर्तनात एक बार सुद्धा खोकला येत नाही. इथं उभं राहिलं कीर्तन संपलं की मात्र सुरू होतं. हे भगवंताची देणगी. वारकरी संप्रदायातले चाली म्हणणारे जे गायक आहेत नाही, एका चढ एक चाली म्हणल्यात बरं काही नाही. हे खास तर आता परीक्षक पाहिजेत कीर्तनाला. कोणी कशी गोड चाल म्हणली, वारकरी चाल म्हणली की नाही, कीर्तनकार धोरणात बोलतो की नाही, प्रस्तावना चांगली मांडली की नाही, अभंगाला धरतो की नाही, याला असे मार्क कीर्तनकाराला पाहिजेत. नाही तर त्या घड्याळी पाहिजेत. अशा कीर्तनकार किती अभंगावर बोलतं ती घड्याळ उचलली पाहिजे. मी 100% सांगतो, काही काहीचे कीर्तन ते काटे उचलायचंच नाही, हलायचं सुद्धा नाही. त्याचा संबंधच नाही येतो ना, इकडं अभंगाकडे येतच नाही ते, हे की नाही. ते असं काटा हलायचं सुद्धा नाही बुवा. आणि काही काहीच्या कीर्तनात असं पुढं जर सगळं जाईल पुन्हा मागे नाही की नाही, असं तो भाग वेगळा जाऊ द्या. पण हे वारकरी संप्रदायाचे रत्न आहेत, रत्न. आता लोक म्हणतात गाण्याच्या चाली, गाण्याच्या चाली, गाण्यावाल्याच्या बापाच्या चाली आहेत का? या चाली आपल्याच आहेत. वारकरी संप्रदाय जुना आहे ना, आपल्याच चालीत त्यांनी घेतल्या. आणि आपण काय म्हणतो गाण्याची चाल म्हणलं. गाण्याचे भाव त्यांनी काय निर्माण केली का? उलट आता तुम्हाला सांगतो, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. किती दिवसानं ऐकतो आपण, किती दिवसानं ऐकतो की नाही. त्याच्यावर चाल लावली गाण्यावाल्यानंच. गजरा हरी गजरा हरी श्रीकाली काली त्यांनी आपली चोरली. हो विठ्ठल लोकांना लक्ष देत नाही, हे जाणकर मंडळीच्याच लक्षात. म्हणून अशा कितीतरी चाली मी तुम्हाला सांगेन की आपल्या त्यांनी वाढल्या, त्यांच्या आपण नाही. म्हणून चाली किती गोड गायल्या त्या टाळकरी मंडळी. आता सुंदर त्या ठिकाणी चाली झालेल्या आहे. वेळही संपत आलेला आहे. आपला पहिला दिवस आहे. आज जर जास्त वेळ घेतला तर उद्या लोक यायचे नाही. लई लांब होतं बाबा, ते जाऊ दे तिकडे. समय जाणं भलती नाना भलते ते. म्हणून समय माणसाला कळायला पाहिजे आबी बैशेची विजडवणी असा तो भगवान परमात्मा. आणि अशा त्या भगवान परमात्म्याचं वैशिष्ट्य, आपण जर त्याची भक्ती केली तर तो भगवान परमात्मा भक्ताचं काम करण्यासाठी घरी येतो. भक्ती काजा धावी लाजा लवलाई
समपाय कर कटी उभा तटी विवरीच्या. भक्ताच्या कामासाठी तो धावत धावत येतो. अनेकाच्या पाठीमागे तो आला आणि काम केलं. एवढे भक्ताचं काम केलं महाराज. तुकोबा 13 चरणाचं एक अभंग आहे, 13 चरणाचं. आणि एक चरणात 2 भक्त घातले. 13 दोन्ही 26. उचनीचं काही नेने भगवंत तिष्ठ भाव दे भक्ती देखो निया दासी पुत्र कन्या विदुराचे बक्षी दैत्या घरी रक्षी प्रल्हाद चर्मरंको लागे रोहिदास संगी कबीराचे मागे सज्जन कसाया विकुलागे माळ्या सावत्यास खरपोला नरहरी सोनारा सोख्या मेळ्या संगे एक 2 संत आहेत का नाही. प्रत्येक जातीमधल्या संतांचा उल्लेख केलेला आहे. आणि प्रत्येक जातीच्या संतांचं काम आमच्या भगवान परमात्म्याने केलं. चोखा मेळ्या संगे ढोरे वडी सावता महाराजाचं संघ कुरकुला. आता विचार करा तुम्ही, मजूर भेटणार. मजुरामुळं शेती नाही. परवडती का शेती करायला? मजूरच भेट आहे की नाही दादा? किती पंचायत आहे. म्हणून मी शेती घ्यायला नाही तर मला घेता येईल काय? मग घरी करता येणार मजूर भेटायला अशा भानगडी येत नाही का? आणि मग जर तुम्हाला मजुराची टंचाई काढायची असेल ना, सोपा मार्ग सांगतो तुम्हाला. देवाची भक्ती करा आणि देव आपलासा करा. तो भगवान परमात्मा येऊन तुमचं वावर खुरपिल्याशिवाय राहत नाही. माडियाचे वंशी सावता जन्मला पावन तो केला वंश त्याचा. तयास विहारी खुरपू लागे अंगी. तो भगवान परमात्मा सारखं खुरपू लागले महाराज. माळ्या सावतेच खुरपू लागे. बरं, नरहरी सोनारा घडू फुंकू लागे. सोख्या मेळ्या सगळे ढोरे वडी. आता ढोर वाढायचं तर किती अवघड आहे. चोकोबाची बहीण झाला शारंगर, बहिणी उघडादार आका. काय त्या चोकोबरायच्या लेकराचं भाग्य असेल महाराज, त्या गर्भ मेळ्याचं. देवानं त्याचं बाळात करावं. काय किती पुण्य केलं असेल तुम्ही कल्पना करा. ते लेकरू किती पुण्यवान असेल की देवानं त्याचं बाळात पण त्याला आंघोळ घालावी, त्याला नाव घालावं. हे किती उपकार आहेत. म्हणून त्या भगवान परमात्म्यानं नको ते कामं केले. कशासाठी? तुका म्हणे भक्ती काजा धावेला जा लवलाई समपाय कर कटी उभा तटी भिवरीच्या. सर्व कामस्थ मंडळीला द्यावे तेवढे धन्यवाद. अशी सेवा आपल्याकडून घडत राहू हीच माऊलीच्या चरणी प्रार्थना करतो. आणि झालेली कीर्तनरूपी सेवा परमपूज्य प्रातस्मरणीय वैकुंठवासी गुरुवर जयराम बाबा भोसले आळंदीकर, गुरुवरे भारतीदास साहेबराव दादा कोठाळकर यांच्या चरणी समर्पित करून सेवेला पूर्णविराम साळुंकी मंजुळ बोलत सेवानी सी कविता धनी वेगळा तू आपुल्या निवळे नाही मी बोलत शका कृपावंत वाचा त्याचे.